बीटीपी हटाओ संघर्ष समिति की ओर से आमदार नरेंद्र भोंडेकर के ऑफिस में परमानंद मेश्राम के नेतृत्व में महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी व्यापारियों के साथ न्याय और अपनी मांगों को लेकर पहुंचे। आमदार भोंडेकर ने सभी व्यापारियों की मांगे सुनी और सभी व्यापारियों को आश्वासन दिया कि आज नगर परिषद में सीओ से मिलकर बात करेंगे और उनकी मांगे पूरी कर उन्हें न्याय दिलाएंगे। देखना यह है कि आज नगर परिषद में सब्जी भाजी मंडी के व्यापारियों को न्याय मिलता है या नहीं, इस और नागरिकों की निगाहें टिकी हुई है। शेतकऱ्यांचा मोर्चा नसून हा शेतकऱ्यांचा व्यथा आहे आणि नक्कीच दुर्दैवी आहे की शेतकऱ्यांना भांडावं लागतं। हे तेवढंच खरं आहे की यांच्यावरती अन्याय होत आहे आणि काही प्रस्थापित लोक हे तेवढंच आहे की फक्त मोठ्या लोकांच्या पाठीशी राहतात, गरीब लोकांवरती अवहेलना करत असतात। नक्कीच यांच्या मागणीला मी समर्थन करतोय आणि यांच्या मागणीला यांच्या जे काही हे आहेत किंवा त्यांचे दुकान त्यांचे पैसे भरलेले आहेत, खरं तर हे लिलाव परिस्थिती त्यावेळेस झाली ही चुकीची झाली होती। त्यावेळेस जी जागा मला नगर परिषदेने मागणी केली होती त्यावेळेस मीच पहिल्या रेजीमध्ये नगर परिषदला देण्यात यावे म्हणून कलेक्टरला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मी पहिल्या रेजीमध्ये करून दिलं होतं। पण माझा हेतू असा होता की शासकीय ही बाजार मंडी व्हायला पाहिजे, ही दलालाची बाजार मंडी व्हायला नाही पाहिजे, ही त्यावेळेस माझी भूमिका स्पष्ट होती। परंतु नंतर त्या काळामध्ये जेव्हा 14 मध्ये मी पडलो आणि त्याच्यानंतर हा जो धंदा झाला त्याच्यामध्ये खूप सारा गोंधळ झाला आणि खूप व्यापारीकरण झाला, कोणत्या नेत्याला पैसे भेटले, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि मी याच्यामधला एकही कोणत्याही दलालाचा काही दागील दाग नाही आहे माझ्यावरती, म्हणून मी या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्याला समर्थन करतोय। आपण जे काही आपले जे मागणी आहेत, आपण नगर परिषदेमध्ये आज माझी मीटिंग 12 वाजता आहे, आपण या आणि आज आपले जे काही मागणी आहे ते आपण पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला समर्थन करतो।